नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं मोहरी चांगली फुटून देऊया। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचे 2 तेजपत्ते, थोडासा टाकणार आहे कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, एक टाकायचे मीडियम आकाराचा कांदा कसा माहिती आहे का, ह्याच्यामध्ये उभा कापून टाकला तरी चालू शकतो। ह्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता बरं का। एक चक्री फूल, दालचिनीचा छोटासा एक तुकडा टाकायचा अर्धा इंचाचा, 2 साधी विलायची, 1 मसाला विलायची, 2 लवंगा, एवढं ह्याच्यामध्ये टाकायचं। खूप छान लागतं बरं का चवीला। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणारे अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं एकदम साधारणसं सुक्कं खोबरं टाकलेलं आहे। ते जरी नाही टाकलं तरी पण चालू शकतात। 1 मिनिटभर ह्याला मीडियम गॅसवर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 मीडियम आकाराचं टोमॅटो। आता ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर 1-2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, 1 चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला, छोटा अर्धा चमचा धने जिरे पावडर। आता हे पहिलं मी परतून घेते, मिक्स करून फक्त घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आपला कोल्हापुरी मसाला, हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकणारे बघा अर्धा तास मी डाळ भिजत घातली होती, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ, 2 चमचे तुरीची 2 चमचे मसूरची, परतून घेऊया। मस्त असं बघा डाळ टाकल्यानंतर मी परतून घेतलं होतं। 1 तासभर जरी भिजत घातली तरी चालेल। आता हे 6 लोकांसाठी भाजी बनवलेली आहे, तर 4-4 चमचे जरी तुम्ही जास्त लोक असले तर घातली तर चालेल, किंवा 2.5 चमचे एक डाळ घातली भिजत तरी पण चालू शकते। मीडियम आकाराचे 3 बटाटे बघा स्वच्छ धुवून मी त्याला छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि 3 आहेत बरं का बटाटे, त्याची साल काढलेली नाही। आता ह्याला आपण चांगलं परतून घेऊया। 2 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोमट पाणी, अशा आकाराचा ग्लास 1 ओतलेला आहे, हलवून घेऊया आणि नंतर पाणी ओतूया। मिक्स केलेलं आहे बघा। एकदम उकळतं पाणी टाकायचं नाही, कोमट पाणी टाकायचे। 2 ग्लास टाकलेले आहेत, अजून हवा असेल तर अजून पण टाकू शकतो, कारण डाळ भिजत घातलेली आहे। आपला बटाटा सुद्धा आपला लगेच शिजला जातो चांगला परतला की। आता ह्याला गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर शिजवून देऊया। जर तुम्ही कुकरला करत असाल का नाही तर बारीक गॅसवर फक्त 3 शिट्ट्या करायच्या। कालवण आपलं शिजलेलं आहे बघा, झाकण मी एवढं ठेवलं, तर जरी नाही ठेवलं तरी पण चालेल आणि ठेवलं तरी पण चालेल, पण एवढं ठेवायचं असं उघडं वाफ जायसाठी, पूर्ण झाकण नाही ठेवायचं। आणि तुम्हाला सांगितलं कुकरला जर तुम्हाला करायचं असेल ना तर मग बारीक गॅसवर फक्त 3 शिट्ट्या करायच्या, जास्त करायचं नाही, कारण डाळ जी भिजत घातली होती मी गरम पाण्यात भिजत घातली होती बघा, मस्त अशी शिजलेली आहे। आणि जर तुम्हाला गाळ जर पाहिजे असेल का तर हे तुम्हाला दिसत असेल तेजपत्त्यावर बघा, एकदम मस्त असे शिजलेले आहे। पण बटाटा तर लगेच शिजतो, कारण जेव्हा आपण त्याला परततो ना तेव्हा मस्त असं शिजला जातो। तर अशा पद्धतीत करायचं। आणि डाळ जर एकदम असं बारीक पाहिजे असेल ना तुम्हाला तर मग अजून ठेवलं ना 10 मिनटं तरी पण चालू शकते, पण असं चव छान येते, एकदम गाळमध्ये एवढे वाटत नाही। तर तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पण करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।